दरम्यान वाल्मिक कराराच्या संदर्भामध्ये न्यायालयीन पातळीवर एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे। वाल्मिकला आता मकोकाच्या अंतर्गतही आरोपी करण्यात आलेलं आहे। केज न्यायालयामध्ये वाल्मिकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। आपण तपशील पाहतोय। वाल्मिक कराड हा खंडणी प्रकरणातला आरोपी आहे आणि याच वाल्मिकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज सुनावण्यात आली आहे। ने बोला है कि उस पे उन्होंने अभी कस्टडी मांगा था कि हमको उस पे इन्वेस्टिगेशन करना है। उनका यही चाहिए था कि हमको इन्वेस्टिगेशन करना है, उसका कुछ रोल है क्या नहीं। अभी तक उन्होंने कुछ बोला नहीं, वो रिमांड में कुछ आया नहीं कि उनका कुछ रोल है। आणि याच्यामध्ये पोलिसांनी एसआयटीनी जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते। याच्यामध्ये ह्याने मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही।